शेतकरी मित्रांनो, मागील सीझनमध्ये आपण जो काही ट्रोजेनिक सीडचा लालिमा हा कांदा दिलेला होता, त्या कांद्याचा शेतकऱ्यांकडे आलेला रिझल्ट किंवा शेतकऱ्यांना त्या कांद्याविषयी वाटलेला अनुभव हा फार चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी या सीझनसाठी म्हणजे गावरांमध्ये पण ट्रोजेनिक सीडचा काही व्हरायटी आहे का याची आपल्याकडे पुन्हा पुन्हा विचारणा केल्यामुळे आपण या ठिकाणी हा व्हिडिओ करत आहोत। कारण मागं जो काही लालिमा कांदा आपण दिला होता तो बाकीच्या व्हरायटीच्या कंपॅरिझनमध्ये पिवळ्या रोगामध्ये पण चांगला सहनशील असा शेतकऱ्यांना आढळून आलेला आहे। रोगप्रतिकार क्षमता त्याची चांगली त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि जास्त पाण्यामध्ये पण त्या कांद्याने चांगल्या प्रकारे तग धरलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यामुळं या सीझनसाठी पण त्या तशाच प्रकारची एखादी व्हरायटी आहे का याची विचारणा झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्याच कंपनीचा गावरांमध्ये पण अशीच चांगली उत्कृष्ट अशी व्हरायटी कंपनीने आपल्याला दिलेली आहे की ज्याचं नाव गोल्डन ग्लोब असं आहे। तर गोल्डन ग्लोब व्हरायटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 7-8 महिन्यानंतर सुद्धा ज्यावेळेस तुम्ही हा कांद्याची साठवण करता आणि साठवण केल्यानंतर ज्यावेळेस आपण 7-8 महिन्यांनी बाजारात कांदा विकायला काढतो त्यावेळेस परत या कांद्यामध्ये चांगल्या अशा प्रकारचा कलर आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर या कांद्याची उत्पादन क्षमता ही सुद्धा चांगली आहे, म्हणजे पोसण्याचा गुणधर्म जो काही म्हणतो ना तो पण इतर व्हरायटीच्या तुलनेत चांगला आहे आणि लालिमाप्रमाणेच रोगप्रतिकार क्षमता, पाण्यामध्ये टिकवण क्षमता आणि त्याचबरोबर जे काही पीड रोग आहे त्या पीड रोगासाठी पण प्रतिकारक्षम अशीच ही व्हरायटी पण आहे। आणि यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिसेस जर वापरल्या, टायमिंग धरून जर सर्व जे काही प्रॅक्टिस आहे ती व्यवस्थित जर केली तर फूट आणि टेंगळा यांचं प्रमाण पण तुम्हाला या कांद्यामध्ये जवळजवळ 0च्या बरोबर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळं या सीझनसाठी शेतकऱ्यांसाठी रिलायबल ॲग्रो सर्व्हिसेसकडून या वाहनाची शिफारस करण्यात येत आहे किंवा हा वाहन उत्तम अशा प्रकारचा मार्केटमध्ये वाहन आहे हे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपण त्या ठिकाणी प्रसारित करत आहोत।